क्षणात एका क्षणात बघताच मनमोहून गेलं. कोणाची रे मुलगी? वेश्येची. तिला म्हणावं इथं नाचून काय भेटतंय, दरबारात ये राणी म्हणून ठेवतो. सैनिक गेले. अहो बोलवलं राजाने, आता मी आणि माझा विठ्ठल. कोण राजा? माझ्यासाठी माझा परमात्मा सर्वस्वी. येत नाही? सांग त्याला. सैनिकाने येऊन सांगितलं, येत नाही बोलली. वेश्येची असून एवढा माज धरून आण तिला. सैनिक पाठीशी लागले. जीवाच्या आकांताने कानोपात्रा पळतायत. मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार. माऊलींचं वचन आठवलं, देह जाऊ अथवा नाही जायचं कुठे, धावून धावून धावणार कुठे, पंढरीच्या गाभाऱ्यातनं मोक्षाकडं जाणार तरी कुठे. आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, आज पहिल्यांदा गाभारा ओलांडला, आज पहिल्यांदा गर्दीतनं वाट काढली. हसत मुखाने पंढरपुराच्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे, विश्वाच्या मालकाकडे, जगाच्या बापाकडे कानोपात्रा गेल्या. अहो मिठी मारली त्या पंढरीच्या मालकाच्या पायाला. डोळ्यातनं खळा खळा आसव गळाली. विठ्ठलाकडं पाहिलं आणि मोठ्याने ओरडल्या, भेटला की हो बाप. जगानं आयुष्यभर बिन बापाची म्हणून हिनवलं. जिचा बाप पंढरीचा झाला तिला आयुष्यात काय कमी पडलं. कानोपात्रेनं चरणावर मस्तक ठेवलं. विठ्ठल भेटला, आता सर्वस्व मिळालं. पण समाज तो ओढायला लागला कान्होपात्रेला. अपवित्र कुळातले तुम्ही, नीच कुळातले तुम्ही, तुमचा इथे अधिकार नाही. हा बाजूला, बाकीच्यांच्यासाठी विठ्ठल अपवित्र करू नका. आता कान्होपात्रेला कळलं, आता माऊलींचं वचन निभवायची वेळ आली. आत्तापर्यंत फक्त परमार्थ केला, आता परमार्थाची परीक्षा द्यायची वेळ आली. आता माघारी जायचं नाही. हसमुख चेहऱ्याने एकदा विठ्ठलाकडे बघितलं, मिठी मारली पांडुरंगाला. म्हणली, देवा हेच करायचं होतं तुला. सांगायचं की मला ज्ञानोबांच्या मार्गदर्शनातून, त्यांच्या सहवासातून तुझ्यापर्यंत पोहोचले. कोणाला माहीत होतं आयुष्यभरासाठी तुझी झाले. एका क्षणात कान्होपात्रेनं विठ्ठलाच्या चरणावर देह सोडला, जीव सोडला कान्होपात्रेनं. तरी समाज म्हणला, मेली ती मेली, देवाच्या पायावर मेली. जाता जाता आमच्या विठ्ठलाला अपवित्र करून गेली. मरायचं तर मंदिराच्या बाहेर मरायचं, इथे कुठं मरायचा अधिकार दिला हिला. अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण तेव्हा होते. याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं. विचार करा, देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल. याला गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची आहे. एक रात्र थांबा, उद्या बघूयात. रात्रभर त्या सुंदर लेकी शेजारी अनंता ब्राह्मण झोपले. मध्यरात्री जगाचा अनंत अनंताच्या स्वप्नात आला आणि सांगतो, अनंता लेकीनं जीव सोडला की रे. माझ्या चरणावर अजून काय प्रेमाची पावती द्यायची? आज्ञा आहे माझी. माझ्या लेकीची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. कान्होपात्रा पंढरपूर निवासी झाली पाहिजे. गेलात कधी पंढरपूरला? गेलात का? मरायच्या आधी जा. गेलात कधी पंढरपूरला तर रांगेनं दर्शन घ्या. जर रांगेनं दर्शन घेतलं तर एका झाडाची फांदी आडवी लागेल तुम्हाला. ती फांदी म्हणजे कान्होपात्रेच्या समाधीवर आलेला वृक्ष, त्याची फांदी आडवी आहे. नामदेवराय म्हणले, देवा भक्त आम्ही तुझे, आम्ही हिला का मस्तक लावायचं? तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून नाही हो नामा. माझ्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही. देह सोडला तरी वचन मोडलं नाही म्हणून मस्तक लावायचं. ही निष्ठा कर.